आपण जिथून आपली नवीन XUV700 घेतली तिथून मला इन्व्हिटेशन आलं आहे. मी आतमध्ये आल्या गाडी बघितली आहे, पण तुम्हाला अनव्हीलिंग केल्यानंतरच दाखवतो. फायनली गाडी अनव्हीलिंग करायची टाईम झाला आता आपला. तर आ जाओ. वेलकम बॅक टू द चॅनल गाईस. मी तुषार पेंग तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. जरा घाईत आहे. मी कशासाठी घाईत आहे मी तुम्हाला गाडीत बसून सांगतो. तर मी निघालोय घरून. मी चाललोय महिंद्राच्या शोरूमला. तर का तुम्हाला माहीत असेल की हल्लीच महिंद्राने एक नवीन गाडी लॉन्च केली आहे, XUV3XO. तर आपण जिथून आपली नवीन XUV700 घेतली तिथून मला इन्व्हिटेशन आलं आहे. ते लोक आज नवीन गाडी त्यांच्याकडे आली आहे, तर ते लोक अनव्हीलिंग करणार आहेत शोरूममधून. तर त्यांनी विचारलं की तू येऊ शकतो तर ये म्हणून. तर त्याची घाई चालली आहे म्हणून मी निघालो आहे, रश करतो शोरूमला जाण्यासाठी. 10:30 टाईम होता आणि 11:15 ऑलरेडी इथेच झाले. आता मला अनव्हीलिंग भेटते नाही भेटत आहे नाही माहीत, तर जाऊनच बघूया. मी फायनली पोहोचलोय. तर इथे गाडी पार्क केली आहे आपली. चला जाऊ शोरूमला. मी आतमध्ये आल्या गाडी बघितली आहे, पण तुम्हाला अनव्हीलिंग केल्यानंतरच दाखवतो. फायनली गाडी अनव्हीलिंग करायची टाईम झाला आता आपला. ही सगळी माणसं पण जमली तिकडे. लवकरात लवकर पडदा उचलेला आहे, आपल्याला कळेल की गाडी कुठली आहे. पडद्या मागे 2 गाड्या आहेत ॲक्च्युली. इथे मागे पण एक गाडी आहे. बघा किती लोक जमले तिथे. इकडे मागे एक गाडी आहे आणि इथे एक गाडी आहे. 2 गाड्या आहेत. तर बघूया वेगळ्या वेगळ्या कलरच्या. मी गाड्या ऑलरेडी बघितल्या आहेत. खूप सही गाडी आहे, दाखवतो तुम्हाला. So we are having a 3XO launch ceremony at Hare Krishna. So we would invite our customers for doing the launch. Yeah. So sir, can you come for the? Sir, ready guys? थोड़ा बैक. 1, 2, 3, go! तर फायनली गाडीची अनव्हीलिंग झाली आहे. तुम्ही बघू शकता गाडी मागे. तर खूप गर्दी झाली आहे गाडीच्या आजूबाजूला. तर सगळे लोक थोडं कमी होऊ देत. मग आपण गाडी जवळून बघूया. इंटिरियर पण बघूया कसं आहे काय आहे, आणि एक्सटेरियर पण सगळं कव्हर करूया. गाडीचं इंटिरियर बघूया.
सीट तर फॅब्रिक आहे, मॅन्युअल सीट ॲडजस्टमेंट आणि स्क्रीन तर फुल, मला वाटलं XUV एवढी स्क्रीन आहे ही. आणि कन्सोल बघा कसा आहे गाडीचा, खूपच मजा येते. पहिल्यांदा मी असं काहीतरी एक्सप्लोर करतोय नवीन गाडीचा. एनव्हीली महिंद्राची गाडी आहे. ॲक्च्युली टॉप मॉडेल नाही आहे हे, MX3 मॉडेल आहे, प्रो व्हर्जन. ह्याच्यावर अजून AX5 येणार, AX5L, त्याच्यानंतर AX7 आणि AX7L चे वेगळे वेगळे व्हेरियंट आहेत. तर माझी हाईट 5 फूट 11 इंच आहे, समजा चप्पल घातल्यावर 6 फूटच पकडा. तर मी माझ्या हाईटच्या हिशोबाने पुढची सीट ॲडजस्ट केली आणि मी मागे बसून बघतोय तर बऱ्यापैकी जागा आहे, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करू शकता लॉंग डिस्टन्स. आणि सीटचं इन्क्लाइन पण बऱ्यापैकी आहे, कम्फर्ट तर आहे. केक अरे आ जाओ. ठीक है ना, आप तो कितने बोले हो. आणि हा अजून एक XUV 3XO मध्ये ब्लॅक कलर पण इथे अनविलिंग झालाय. ब्लॅक पण चांगला वाटतोय. तुम्हाला कुठला कलर आवडतोय मला नक्की सांगा. इथे ब्लॅक आहे आणि इथे व्हाईट आहे. तर आता इथून निघूया. बराच टाइम झाला, घड्याळ जवळजवळ 1:30 वाजलाय. म्हणजे मी आलोय सकाळी 11 वाजता आणि खूप टाइम गेला. गाडी बघितली आपण, खूप मजा आली गाडी बघून. तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गाडी कशी वाटली. आणि जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर हे शोरूम जे आहे हे नाहूरचा जो रस्ता आहे मुलुंडला येतो, हरे कृष्णा म्हणून. याचा मी ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन आणि कोण सेल्स एक्झिक्युटिव्ह असेल त्याचं पण देईन. नाहीतर तुम्ही मला डायरेक्ट DM पण करू शकता, मी देईन तुम्हाला डिटेल काय हवं असेल तर. नाहीतर डायरेक्ट गुगल करून हरे कृष्णा महिंद्रा म्हणून तुम्ही सर्च पण करू शकता. तर तुम्हाला इथे येऊन गाडी बघायची असेल तर, बुकिंग करायची असेल तर तिथून निघूया. चला. तर थोडंसं बोलूया गाडीबद्दल. मला काय वाटलं गाडीबद्दल. ॲक्च्युली गाडी तर चांगली आहे, स्पेशियस पण आहे. तर हिचं कंपॅरिझन मला वाटतं ना नेक्सॉन बरोबर होऊ शकतं. त्यानंतर ब्रीझा आहे, त्या सेगमेंटच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याबरोबर हिचं कंपॅरिझन होऊ शकतं. तुम्हाला कंपॅरिझनचे बरेच व्हिडिओ मिळतील यूट्यूबवर. मी काय ते सगळे व्हिडिओ नाही बनवत आहे. मला त्याने अनविलिंगसाठी बोलवलेलं, त्यासाठी मी आलेलो. तर गाडी तर खूप चांगली आहे. आणि जर तुम्ही वरचं मॉडेल घेताय म्हणजे AX5L किंवा AX7, AX7L, तर त्यामध्ये तुम्हाला बरेचसे XUV 700चे फीचर्स मिळतात. म्हणजे मी तर असं बघितलं एक व्हिडिओ, त्यामध्ये तर तो सांगत होते की महिंद्रावाले असं कंपेअर करतात जसा एक आयफोन येतो, त्यानंतर आयफोन मिनी येतो. म्हणजे जे आयफोनचे सगळे फीचर्स असतात ते सगळे आयफोन मिनीमध्ये पण येतात. म्हणजे तसंच एक मोठी गाडीचे एक छोटं व्हर्जन आहे XUV 3XO. जर तुम्ही टॉप मॉडेल घेता तर म्हणजे पॅनोरामिक सनरूफ म्हणा, ADASचे सगळे फीचर्स, 360 कॅमेरा, हे सगळे जे फीचर्स आहेत ते सगळे ह्या गाडीमध्ये येतात. आणि ह्या सेगमेंटच्या जेवढ्या पण गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये हे सगळे फीचर्स नाही आहेत जेवढे 3XO देते, असं महिंद्राचं म्हणणं आहे. तर बघू, मला तर वाटतं की जर त्या सेगमेंटमधले गाडे जे कोण विचार करतात ते लोक नक्कीच. तर मी बोलत होतो की म्हणजे ते जे सगळे फीचर्स आहेत ते त्या सेगमेंटच्या गाड्यांमध्ये नाही आहेत. तर बरीच लोक कन्सिडर करतील, म्हणजे विचार करतील ह्या गाडीचा घेण्याचा. हे महिंद्राने खूप चांगली गाडी लॉन्च केली आणि चांगल्या टायमिंगला. एक कंपॅरिझन करायचं झालं तर नक्कीच ही गाडी टॉप रँकला येईल सगळ्या गाड्यांमध्ये. तर हा व्हिडिओ एवढाच होता. आता मी चाललो आहे घरी. तर काही करता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा आणि कमेंट करा. तुम्हाला
कमेंट करा तुम्हाला गाडी कशी वाटली त्याबद्दल. तोपर्यंत हा व्हिडिओ मी मध्येच आणला आहे कारण माझं अजून एडिटिंग बाकी आहे तर दुसऱ्या व्हिडिओचं, पण हा व्हिडिओ मध्येच येऊन जाईल, त्याच्यानंतरचे ते व्हिडिओ येतील. तर भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी सध्या राईड नाही करते कारण खूप ऊन आहे, हीट वेव्ह चालू आहे सगळीकडे, त्यामुळे राईड नाही करत आहे. राईडचं प्लॅनिंग माझं मे एंडिंगचं आहे, तेव्हा तुम्हाला नक्की कुठे ना कुठे राईडचा व्हिडिओ बघायला मिळेल. तोपर्यंत बाय बाय.